समोर येते मनू भाकरचं हॅट्रिक साधण्याचं स्वप्न हुकलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे मनू भाकरनं भारताच्या खात्यात ऑलिम्पिकमधनं सुरुवात करून दिलेली होती आणि कांस्य पदक मिळवलेलं होतं आणि त्यानंतर आता दुसरी हॅट्रिक ती साधेल असं म्हटलं जात होतं। मात्र आता मनू भाकरचं हे स्वप्न मात्र भंगलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रथमेश दीक्षित यांच्याकडनं। प्रथमेश, काय अधिक माहिती? प्रज्ञा, कितने दूर कितने पास अशी काहीशी अवस्था झाली आहे आज भारतीयांची। कारण मनू भाकरकडनं दोन पदकं जिंकल्यानंतर तिच्याकडनं पदकाच्या खूप अपेक्षा होत्या 25 मीटर पिस्तल प्रकारामध्ये। आज अंतिम फेरीमध्ये ती खूप चांगली सुरुवात केली होती। शेवटच्या 8 जणांची ही शर्यत होती आणि सुरुवातीपासून तिने तिसरं चौथं हे स्थान कायम ठेवलेलं होतं। पण जसा एलिमिनेशन राऊंड सुरू व्हायला लागला तसं तिने आपलं पदकांची शर्यत, पदकाची दावेदारी होती ही नक्की म्हणजे अधिक प्रबळ केली की ती काही काळासाठी दुसऱ्या स्थानावरही होती। आता 25 मीटर रॅपिड पिस्तल हा प्रकार कसा असतो की प्रत्येक शूटरला हे 5 शॉट्स खेळायचे असतात आणि 5 पैकी 5ही शॉट तुमचे जर निशाण्यावरच लागले तर तुम्हाला 2 गुण मिळतात। त्यामुळे या प्रकारात सुद्धा आपली कन्सिस्टन्सी मेंटेन करण्याचं खूप मोठं टार्गेट असतं प्रत्येक शूटर समोर। त्यामुळे एलिमिनेशन राऊंड मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मनू मेडलच्या दावेदारीमध्ये होती, परंतु तिसऱ्या क्रमांकासाठी जेव्हा आली तेव्हा तिला शूट ऑफ खेळावं लागलं आणि या शूट ऑफ मध्ये तिचे 5 पैकी 2 शॉट्स मिस झाले आणि तिकडे तिच्या प्रतिस्पर्ध्याने 5 पैकी 4 शॉट्स खेळून आपली पदकाची दावेदारी पक्की केली आणि मनू भाकरला दुर्दैवाने चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं। ज्यामुळे भारताचं आणखीन एक येणारं पदक अगदी काही थोडक्या गुणांच्या फरकाने हुकले आणि मनू भाकरचं हॅट्रिकचं स्वप्न देखील इकडे भंगलंय। प्रज्ञा, अगदी मात्र मनू भाकरनं आतापर्यंत 2 कांस्य पदकं जिंकलेली आहेत, मात्र हॅट्रिक साधणं शक्य झालेलं नाहीये। त्यामुळे हॅट्रिकचं स्वप्न तिचं भंगलेलं आहे। तुर्तास धन्यवाद प्रथमेश या संपूर्ण माहितीसाठी।